विद्या, हा अगं आवरलं का नाही तुमचं? अहो हो आवरलं. आता पांढरी साडी शोधून काढायची म्हणजे वेळ लागतो आम्हाला. तुमचे काय पांढरे कपडे तयारच असतात. हे बघ, हम्म. खरं ना रंगपंचमीचा सण म्हणलं ना की कसं रंगीबेरंगी कपडे घालायचे वाटत. हे काय पांढरे कपडे सगळे. बाबा उलट पांढऱ्या कपड्यांवरती सगळे रंग उठून दिसतात म्हणून घालायचे. ओय ओय तुमचं काय? तुम्ही काय रंगीत कपडे घालत अजून? जा पांढरे कपडे घालचाल. हो आई, अगं तुम्ही व्हा ना पुढे, मी येते नंतर. का? ए आमच्या सोबतच यायचंच हा तू. अगं आई, अगं अगं निखिल न्यायला येणार आहे तिला म्हणून. बाबा ऍक्च्युली काय आहे की सगळ्यांना बोलावलंय ना, म्हणून निखिललाही बोलावलं आणि तोच मला म्हणाला की मी येतो, तुला बाईक वरून पिकअप करतो आणि मग जाऊया. ओ अच्छा, म्हणजे लक्षात नाही आलं हो हे. कळलं या का? तुम्ही या बाईकवर ना. चला आपण जाऊ पुढे. चला, आता काय त्या आई बाबांना विसरणार. बाबा उगीच इमोशनल काहीतरी बोलू नका बरं. मास्तरीन बाई आणले रंग. अरे वा. बघा ते इको ते तसले आहेत ते. इको फ्रेंडली. हा अक्षदा आता मावशी यायले, तिलाच सांग तुझं काय ते पर्यावरण का काय ते. अहो, काय ऐकतोय आम्ही हा? कोरडी रंगपंचमी पाणीच वापरायचं नाही म्हणे हा. हो मॅडम, ऍक्च्युली आपण एक उपक्रम राबवतोय शाळेत ह्यावेळी. आपण सगळ्या विद्यार्थ्यांकडून आणि शिक्षकांकडून पण ही शपथ घेतली की आपण ह्यावेळी रंगपंचमीला पाणी वापरणार नाही, कोरडेच रंग खेळायचे आणि रासायनिक रंग नाही वापरायचे, नैसर्गिक रंगच वापरायचे, म्हणजे एकदम इको फ्रेंडली. इको इको ते मला म्हणले होते, इकोचा विषय इको फ्रेंडलीचं हे म्हणले होते, पण मी सांगायचं विसरलो. नाही पण आपल्या इथं असं नाही चालणार. हे मी त्यांनी म्हणलं आमच्या इथं अवघड व्हावं म्हणलं हे असलं. नाही पण आपण जर शाळेतल्या सगळ्या मुलांकडून ही शपथ घेतली आहे, आपली शाळा आहे ना, तर मग आपण का नियम मोडायचे? मला नाही पटत. मला बी पटतंय त्यांचं म्हणणं, चांगली गोष्ट आहे ती, पण आता कसं काय करावं मग? आता काय तर मधला मार्ग काढायला लागणार हो की नाही? आता मधला मार्ग कशा पाहिजे? आपल्याकडे जशी करतात तशी करू की साजरी. कसं आहे माहितीये का अक्षदा, लई मजा येते. आपल्या इथं नाही का मोठा हौद आणतात आणि त्यो पाण्यानं गच भरतात आणि त्याच्यात टाकतात रंग आणि मग एकेकाला पकडतात आणि त्याच्यातून बुचकळून काढतात. लई मजा येते. अगं अशीच पद्धत आहे इथली. लई वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे या घरची. पण परंपरा मोडण्यासाठीच असते. आई साहेब काळानुसार बदलावं लागतंय. सुनबाई तुम्ही म्हणताय ते आम्हाला पटलंय. अगं पण मावशी, रंगपंचमी कोरडीच व्हायला पाहिजे. आणि एक काम करा, या वर्षीचं रंगपंचमीचं सगळं नियोजन आम्ही तुमच्याकडे सोपवतोय. सगळं तुम्ही बघायचं. आम्ही आमंत्रण दिलीच आहेत सगळ्यांना. सगळं नियोजन तुम्ही नीट करायचं. मावशी आणि या चंचीला काय पडल ते काम सांगा. हा चांगलं राबवून घ्या तिला. काय आईगाई करू नका, काम कर ग. ओ मास्तरीन बाई, अहो तुम्ही अजून इथंच होय? चला की आवरा, का ह्या कपड्यात खेळणार होय रंगपंचमी? आवरा आवरा, चला, माणसं याची वेळ झाली. चला. हो हो मी आवरते मी पण. हो तुम्हाला पटलं की नाही मी आई साहेबांविषयी तुम्हाला काय सांगितलं होतं ते? मी पण तोच विचार करते. बघा आता तुम्ही घरात आल्या आल्या त्यांनी एवढा अधिकार दिला तुम्हाला, तर ही रंगपंचमीच्या सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी तुम्हाला दिली. मला लय भारी वाटलं. त्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला. हो तुम्ही आता त्यांच्यावर विश्वास टाका. हा अहो साधी गोष्ट नाही. म्हणजे त्यांनी एका अर्थी घरातल्या सगळ्या माणसांना सांगितलं की या घरामध्ये त्यांच्यानंतर जर कोणाचा शब्द चालणार असेल तर ते तुम्ही. मला एक खूप आश्चर्य वाटतं याचं.
आश्चर्य कशाला वाटून घेत आहे? आनंद माना की उलट. एवढ्या चांगल्या मनाने त्यांनी केले. तुम्ही आता उगाच त्याच्यात काहीतरी खोट काढू नका बरं काय. चला चला आवरत पडदिशी आवरा, मी बी आवरतो. नाहीतर मी एक काम करतो, मी आत्ता नाही आवरत, मी बाहेर जाऊन सगळी माणसं येत असेल त्यांची जरा तयारीचं बघतो, स्वागताच्या तयारीचं. आता एवढी मोठी जबाबदारी तुमच्यावर सांगितली म्हणजे ती अर्धी जबाबदारी आहे. अर्धी जबाबदारी तर माझ्यावरच आहे. आपण दोघे मिळून सगळी कामं पार पाडूया. भारी भारी वाटलं मला आज खरंच. आज मजा येणार आहे रंगपंचमीला. चला चला आवरा आवरा पडदिशी. हा धनाजी आणलं का दूध? वय वय अरे बापरे, एवढं दूध हो अजून आहे. अजून आहे? वय किती माणसं येणार आहेत? पुरता गाव बोलावलाय का काय? अहो रंगपंचमी संपेपर्यंत दुधाचा रतीबत सुरूच राहणार आहे आणि खास आपल्या संघाचं दूध आहे. अरे वा, आणलं की दूध. चला चला दूध आठवाय घ्या. हे काय करायला तुम्ही? हे काय करू नका, चला. काय कराय ना ग? म्हणजे मसाला दूध कराय ना ग? अगं आता माणसं यायला सुरुवात होईल. हा, पण आपण काय करायचं नाही हे समजा. चला तुम्ही इथं. मग कोण करणार आहे? ए चंचे, उगा काम चुकारपणा करू नका, चल कामाला लाग. मम्मी, मी काम चुकारपणा करत नाही. मावशीनं रंगपंचमीची समधी सूत्र तिच्या लाडक्या सुनवर दिलेत, त्यामुळे आपण काही करायचं नाही. चला. काय सांगायला? अगं खरंच सांगते ग मम्मी. मावशीनं सांगितलंय का रंगपंचमीची समधी व्यवस्था सुनबाई करणार आहे, त्यामुळे आपण काही बी करायचं नाही. परत त्या सुनबाई येत्याल आणि म्हणत्याल हे असंच का केलं, ते तसंच का केलं. अगं मावशीची बडबड ऐकण्यापेक्षा चल की. कुठं आहे सुनबाई? खोलीत आहेत. अगं मग जा की पटकन, बोलव तिला. तयारी करायची आहे. दूध आटाय येळ लागेल. जा जा पटशिरी जा. जाती. मम्मी बोल. आपली तयारी. अगं छंची तयारी झाली. तू जा बरं जा. काय ग दुर्गे, तुमची कसली तयारी? अगं काय नाही, ते हा रंग बिंग ते समजा बाहेरचं काय तयारी आहे का नाही ते विचारत होती. बरं ते जाऊ द्या. ते ताईचं नवीनच काय सुरू आहे का? म्हणजे बघ की सुनबाईला घरात बी घेतलंय, आता अधिकार बी द्यायला, म्हणजे काय? अगं काय बी असू दे की, पण चांगलं घडतंय ना वर. मग लागा तयारीला लागा. ताई त्या मास्तरडीला एवढा मान द्यायला म्हणजे पुढे जाऊन लई मोठा पान उतारा करणार आहे. ऐके ते गगन बावड्याचे पाहुणे आलेत का नाही, त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था कर पडदिशी. पळ 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 पळ. आमच्यामुळे लांबलेला तुमचा दौरा संपला एकदाचा साहेब. वनवास संपला एकदाचा तुझ्या कृपेने. सॉरी रे सॉरी. वांक्या मर्दा. वहिनी बरं झाला आज वेळ काढला तुम्ही. पण जोरदार तयारी केली बरं का रंगपंचमीची भाऊजी. म्हणजे अगं अक्षराची वेलकम रंगपंचमी आहे. काय त्यांनीच सगळी तयारी केली आहे. सगळं आजचं नियोजन मास्तरीन बाईंचं आहे. वा. ओ तुम्ही पांढरा ड्रेस का घातला नाही बरं? अहो पांढरा ड्रेस नाहीच ना माझ्याकडे. मी तरी हिला बोलत होतो पांढरा ड्रेस घेऊया म्हणून. तुला आणायला काय झालं होतं मग? अगं मला वेळ का, मी कामावर असतो. तुला वेळच नसतो माझ्यासाठी. अगं, राहू दे. असं नाही. किती प्रेम. बाबांनो, हे घ्या हे घ्या. तोंड गोड करा. आजच्या दिवशी तरी भांडू नका. तुम्हाला आदर्श मानून चालतोय आम्ही आणि तुम्हीच भांडा. हा रंगपंचमी आहे, तुमचा शिमगा चालू करू नका. चला चला या इकडे या. मसाला चांगला आहे काय? एकदम झणझणीत. बघा एवढी बास. शांताताई पिस्ते सोलायला घ्या हा. आणि खारे नाही ना आणले, साधे आणलेत ना? होय की. मग खारे कसे आणणार ना दुधासाठी. आणि आणि बदामाचे काप करायला घ्या तुम्ही, एकसारखे करा. आणि हा अगं पर दुधामध्ये कोण बघणार आहे एकसारखे आहेत का वेगवेगळे आहेत ते काय बी. अगं पण दिसायला बरे दिसतात ना म्हणून म्हटलं. आणि मसाला आला का दुधाचा? मसाला येतोय. मसाला येतोय येतोय म्हणजे अगं हाय की मसाला येतोय मला. घे हाय की मसाला. घालायचंय का आता? नाही ना? हा घाला ना. ठीक, तुमचं चालू दे. मी आलेच. याच्यात कोणी ढवळाढवळ करू नका.
जी करायची ती म्या करतो. धनाजी ढवळा ढवळ काय तू पण चंचे काय ग मम्मी? अगं इकडे ये. आली. संपवलं सगळं. चंचे हा हे घे नीट ठेव. आणि हे बघ हा जे बी काय करणार आहे जरा जपून करा बाळा. कारण हे जर समज माझ्या अंगाशी आलं तर मी पालीवानी झटकून टाकणार आहे आधीच सांगायचं. एक तर माझी इच्छाच नव्हती हे समजा असलं करायची. आणि दर येईप्रमाणे मला एकटीला पाडणार नाही का? अगं तसं नाही ग चंचे. मी एवढी मदत केली असती का आता तू? हा मम्मी तू नाही का जरा शांत राहा. काही बी आपल्या अंगाबिंगाशी येणार नाही. असं करती ना सगळं बालक त्या मास्तडीवर जाते की नाही बघ. ठीक आहे हे नीट जपून ठेवू. हा आता त्यामध्ये ना जरा बदाम टाकूया आपण. पण सगळे नका टाकू. हा होय होय. हळूहळू टाका म्हणजे मऊ नाही होणार. आणि हा दूध पण जास्त आटवू नका. थोड्या वेळाने बंद करू. अहो सोडा मालकीनबाई, साखर टाकून झालंय, समद झालंय. तुम्ही जावा आता, म्या करतो समद. ठीक आहे ठीक आहे. अरे वा मस्त वास सुटला की दुधाचा. हा अगं मग काय मावशी, तू जबाबदारी सोपवली अक्षदावर म्हणल्यावर समजा चांगलंच होणार ना. अगं अगदी मनापासून केलंय बघ तिनं समज. म्हणजे नाही का ते मसाला बिसाला समजा तिचंच डोकं. आम्हाला काही करूच दिलं नाही तिनं. आणि म्या फक्त ढवल्याचं काम करतोय. अगं व्हय ग ताई, ते मसाला बिसाला जे काही दुधात टाकायचं होतं का नाही ते सुनबाईनच केलंय बघ समज. होय. वा 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 आज दूध चांगलंच रंगणार आहे म्हणजे काय? हा म्हणजे काय चांगलंच रंगणार आहे दूध. बघशीलच तो आता. बरं सुनबाई चला आता तुमचं इथलं झालं असेल तर. हा बाहेर पाहुणे आलेत. तुम्ही यजमान आहेसा, या भेटा की लोकांना. हो मी येऊ धनाजी काका. म्या बघतो समद, तुम्ही जावा, काळजी करू नका. ठीक आहे चालेल. मम्मी दूध चांगलंच रंगणार आहे आज. आणि या दोघींवर तर असा रंग चढणार आहे. अगं बाई किती छान केलं डेकोरेशन बघा ना. केवढा खर्च केलाय. प्रत्येक सणाला असं असतं बरं यांच्याकडे. अरे जावे बापू. तुमचीच वाट बघत उभा इथे. अरे असू द्या. अहो सुखी राहा. अधिपतीराव सगळं ठीक आहे ना? सगळं बेस्ट आहे एकदम. तुम्ही टेन्शन घेऊ नका बाबा. बरं वाटलं. इरा ताई कुणीकडे? येते येते मागून येते. ती निखिल संघ येत असतील त्या. चला चला. अरे काय दृश्य आहे बघा. नानाजी झालं ना? एकदम गज भरू नकोस ग्लास. सांगते लोकांनी धरता यायला पाहिजे. अगं व्हय ग आत्ते, सांगितलंय मी आतासनी. धनाजी तुला सांगितलंय का नाही मगाशी? सांगितलंय मी. असं व्हय. धनाजी वरून काजूचा तुकडा टाक. सुनबाईनं सांगितलंय आठवते ना व. टाकायला. धनाजी
चाकून बघितले ना व साखर बिकर व्यवस्थित आहे ना व होय एकदम आपल्या मालकीनबाईने लय झाक दूध बनवलंय. दुर्गे बाहेर घेऊन जा. अगं पाहुणे यायला लागतील आता. आण मम्मी आण. ए तू कशा बाई धडपडी आहेस तू. सांडशील बिनशील. आजे माझ्यासाठी ना हे दूध लई मौल्यवान आहे बघ. मी जीवापेक्षा जास्त जपून नेणार आहे हे. काय बडबडतेस तू? तू नाही करणार म्हणजे काय विचार काय तुझा? अगं आते कुठं तिच्या नादाला लागते. खुळी आहे ती. अगं ते सुनबाईनं दूध बनवले का नाही म्हणून ती टोमना मारायला. बाकी काय नाही. हा तू तेवढंच कर. या टोमण्यामुळेच तुला टक्के टोमटे खायला लागतात. जाऊ दे चल जा तू जा. मावशीचा ग्लास, मास्तरनीचा ग्लास, मास्तरनीचा ग्लास, मावशीचा ग्लास, मावशीचा ग्लास, मास्तरनीचा ग्लास, मास्तरनीचा ग्लास, मावशीचा ग्लास. आता या दोघी बी हे पितील आणि चांगली झुंपल दोघींची. मग अधिपतीच्या मनात घुसायला मला जागा मोकळी. घुसतीच आता. ठेव ठेव परत ठेव. रंगपंचमी स्पेशल वेलकम ड्रिंक आणलंय. मसाला दूध. आपण समजायचं पहिले पिऊन घेऊया आणि मग मस्त पैकी रंगपंचमी खेळूया. अगे चंचे आधी रंगपंचमीला सुरुवात करायची असते मग दूध घ्यायचं नाही का? भय मावशी पर आपल्याकडे दूध खूप आहे. म्हणजे अजून 1-2 राऊंड होतील. भय की नाही अक्षरा? हो हो. चला चला या समजांनी या. अहो थांबा. अहो तुमचा पाहुणचार आज आम्ही करणार. स्वतःच्या हाताने तुम्हाला दूध देणार.
आई आणि दुर्गी कुठे आहे ग? बरोबर. आलंच